खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कळमोडी प्रकल्पाचे फेर जलनियोजन होणार। 8 माही पीक योजना आणि प्रकल्पाचे होत असलेल्या फेर जलनियोजनाच्या हालचालींची कळमोडी पाणलोट विकास संस्थेला धास्ती। पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरुडे, वाबगावातील 1252 हेक्टर या अतिरिक्त सिंचन क्षेत्राचा समावेश अधांतरित। लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वेळीच पाऊल उचलण्याची गरज। पूर्व पट्ट्यातील पाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे आग्रही। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या नादुरुस्त एसटीवर मॅक्झिमो आणि आयशर गाडी आदळून भीषण अपघात। मॅक्झिमो वाहनातील 9 प्रवाशांचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची घटनास्थळी धाव। महामार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघातांना ब्रेक लावा, चाकण 84 ग्रामस्थांची एकमुखी मागणी। महिन्याभरात चाकण शिक्रापूर रस्त्याचा विषय मार्गी न लावल्यास 21 फेब्रुवारी रोजी मोठे आंदोलन छेडणार। चाकणच्या माणिक चौकात चाकण 84 ग्रामस्थांच्या वतीने अशोक खांडेबराड आणि किरण झुंझुरके यांनी आंदोलनाची दिली हाक। फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या विक्रेते आणि पथारीवाल्यांना राजगुरुनगर नगर परिषदेकडून 2 दिवसांचा अल्टिमेटम। विक्रेत्यांनी फुटपाथ आणि रस्त्यावरील अतिक्रमण स्वतःहून मोकळे करण्याच्या नगर परिषदेकडून सूचना। सोमवारी वाडा रस्त्यावर अतिक्रमण कारवाई केली जाणार। मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे यांची माहिती। सर्व विक्रेत्यांनाही दिल्या पूर्व सूचना। चारित्र्याच्या संशयातून विवाहितेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण। 24 वर्षीय विवाहितेची म्हाळुंगे MIDC पोलिसात फिर्याद। आसखेड खुर्द गावातील प्रकार। चुलत सासरे धीर यांच्यावर गुन्हा। मारहाणीत विवाहितेची सुटका करण्यासाठी आलेल्या प्रशांत कसबे यांना गंभीर दुखापत। शासकीय चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत राजगुरुनगर येथील कला सिद्धी ड्रॉइंग क्लासची बाजी। चित्रकला स्पर्धेत 61 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मध्ये 45 विद्यार्थी अ श्रेणीत तर 10 विद्यार्थी ब आणि 6 विद्यार्थी क श्रेणीचे मानकरी। चिंबळी येथील धार्मिक स्थळ बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर। माजी उपसरपंच विश्वास बर्गे यांनी माध्यमासमोर स्पष्ट केली भूमिका। चिंबळी गावच्या हद्दीत मुस्लिम धर्मीय प्रार्थना स्थळाला ग्रामस्थांनी दर्शवला विरोध।